नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. पुणे जिल्ह्यातल्या हागवणे आणि कसपटे या कुटुंबाच्या घरात घडलेल्या घटनेनंतर आपल्या सर्वजणांना एक विशेष बाब ध्यानात येते, ती म्हणजे लग्नामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करणं योग्य आहे का, हा प्रश्न सर्वसामान्य मराठा समाजाच्या मनामध्ये येतो. हे दोन्ही कुटुंब मराठा समाजाचे असल्यामुळे कदाचित मराठा समाजाच्या मनात हा प्रश्न येईल, पण हा प्रश्न प्रतिष्ठेचा सर्व समाजामध्ये मूळ धरत गेलेला आहे आणि म्हणून सुरुवात त्याची मराठा समाजानं केली ही एक चांगली बाब आहे. म्हणून पुण्यात मराठा समाजाच्या एका बैठकीमध्ये लग्न समारंभ साध्या पद्धतीनं करावेत, पैशाचे त्याला उधळपट्टी नको असा ठरावही करण्यात आला. त्या प्रकरणामुळे सगळ्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभर खळबळ माजली. याच्यामुळे मराठा समाज पुणे शहरामधला खळबळून जागा झालेला आहे आणि या निमित्तानं लग्न कार्यामध्ये ज्या काही आदिश प्रथा चालू झालेल्या आहेत किंवा वाढलेल्या आहेत त्या कशा कमी करता येईल याच्यासाठी आज या ठिकाणी अरविंद शिंदे यांच्या पुढाकाराने बैठक बोलवली गेली. त्याच्यामध्ये अनेक वक्त्यांनी आपली मतं व्यक्त केली. आता याच्यासाठी मराठा समाजाच्या एक प्लॅटफॉर्म तयार करून त्याच्यामध्ये पुणे शहरापुरती एक कार्यकारिणी तयार करावी असा एक विचार पुढे आलेला आहे. आणि मग त्या कार्यकारिणीमध्ये शहरामधली जी अनेक मातब्बर घराणी आहेत, ज्यांच्या शब्दाला वजन आहे, ज्यांनी दिलेले शब्द लोक पाळतील आणि मग त्याचं अनुकरण करून आता सध्या ज्या वाढलेल्या अनिष्ट प्रथा आहेत आणि ज्या अनिष्ट प्रथांमुळे महिलांना मुलींना त्रास होतो तो होणार नाही याच्या दृष्टीने कशी आपल्याला पावलं टाकता येतील आणि सुधारणा कशा करता येतील ते या पुणे शहराने नेतृत्व करावं अशी सूचना या ठिकाणी आली. पुणे शहराचं इतिहासामध्ये वेगळं स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यात झालेला आहे. या ठिकाणी महिलांना शिक्षण मिळावं म्हणून महात्मा फुलेंनी प्रयत्न केलेले सुरुवात केलेली आहे. विधवा विवाहाची सुरुवात केरवांनी केलेली आहे आणि महिलांना सगळ्या क्षेत्रामध्ये समान हक्क मिळाले पाहिजेत ही प्रखर भूमिका आदरणीय शरदराव पवार साहेबांनी यांनी मांडलेली आहे. या सगळ्यांच्या नेतृत्वाचा यांच्या विचाराचा वारसा हा पुणे शहराला आणि पुणे जिल्ह्याला लाभलेला आहे. तेव्हा पुण्याने या ठिकाणी नेतृत्व करावं आणि संबंध महाराष्ट्रामध्ये केवळ मराठा समाजातच नव्हे तर सर्व समाजामध्ये वेगळ्या वेगळ्या अनिष्ट प्रथा सुरू झालेल्या आहेत या कशा कमी करता येईल हे करण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. संजय वारबडे यांनी सांगितले ते खरं आहे की एक मानसिकता तयार झालेली आहे. ती मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे. हे काम एका रात्रीत होणार नाही, एका दिवसात होणार नाही, एका पिढीमध्ये देखील होणार नाही. याच्यासाठी अनेक लोकांना अनेक दिवस कष्ट करावे लागणार, पण त्याची सुरुवात आज पुण्यामध्ये होत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. याच्यासाठी आम्ही बैठक या ठिकाणी बोलवली. आपण सर्व पत्रकार मित्रांना नम्र विनंती आहे की हा विचार आपण आपल्या माध्यमाच्या द्वारे सगळ्या समाजांमध्ये सगळ्या शहरांमध्ये महाराष्ट्रामध्ये पोहोचवला तर आम्ही आपल्याला अत्यंत मनापासून धन्यवाद देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाऊ, निर्णय काय झाला बैठकीमध्ये कोणते चर्चेला आला? आम्ही आपल्याला सांगितलं ना की एक या आजच्या बैठकीमध्ये अनेक आमदार साहेब असतील, समाजामधले थोर असतील, अनेकांनी आपल्यापासून सुरुवात केलेली. यापुढे त्यांच्या मुलीचे मुलांचे लग्न असतील ते साधेपणाने होईल, पण त्याही पेक्षा एक प्रामुख्याचा एक ठराव पास केलेला आहे की ज्या पद्धतीने वैष्णवीचा जो अंत झाला असं जर कोणत्या घराण्यामध्ये जर मराठा समाजाच्या पुढे जर कधी झाला तर त्याच्यामध्ये रोटी बेटीचा होणार नाही. त्यांच्या घरातली मुलगी घेतली जाणार नाही, त्यांच्या घरात मुलगी दिली जाणार नाही. हा स्पष्टपणे हा एक निर्णय समाजातर्फे संपूर्ण मराठा समाजाला दिला जातो. जी कोणी सून तुमच्या घरात येईल तिचा जर कधी छळ झाला तर तो समाज सहन करून घेणार नाही. हा प्रामुख्याने ठराव. त्याचबरोबर अनेक दुसरे ठराव होते. वेळेवर लग्न लागणं, लिमिटेड लोकांमध्ये लग्न करणं आणि मोठ्यांचे लग्नांचे जे अनुकरण मध्यम वर्ग मराठा समाज करतो ते न करणं, असे सगळे ठराव केले. तर हा सगळा ठराव संपूर्ण मराठा समाजाचे जेवढे मराठा समाजाचे कुटुंब असतील त्यांच्यापर्यंत हा ठराव पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते.
भारताच्या लोकसभेमध्ये नुकतंच वक्फ बोर्डाच्या सुधारणा करण्यात आल्या, पण त्या ज्या समाजाच्या आहेत त्या समाजाला फारशा मान्य नाहीत आणि म्हणून त्या सुधारणांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या सुधारणांना विरोध करण्याचा त्या ठिकाणी ठरवण्यात आलं. जाणून घेऊयात यांचं काय म्हणणं आहे. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के तहत पूरे देश भर में अलग अलग शहरों जिलों में वक्फ अमेंडमेंट बिल के खिलाफ एहतजाजी विरोध में वक्फ अमेंडमेंट बिल के विरोध में लगातार जलसे लिए जा रहे हैं। उसी फहरिस्त में या उसी लिस्ट में आज का जलसा पुणे में रखा गया है, जिसको पुणे के अंदर तमाम जमातें, तमाम तंजीमें, तमाम पॉलिटिकल पार्टीज जो वक्फ अमेंडमेंट बिल के खिलाफ है उन्होंने सपोर्ट किया है और उसके अंदर वो मेहनत कर रहे हैं। इस जलसे के अंदर ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ऑर्गेनाइज कर रहा है और इसके अंदर उनके तमाम जो देश के सेक्रेटरीज है, जॉइंट सेक्रेटरीज है, वो इस वक्त में भाषण करेंगे और अपने विरोध दर्ज कराएंगे। पाऊस 7-8 दिवस अगोदरच आला, त्याच्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली, शेतीची कामं अर्धवटच राहिली. पण डॉक्टर साबळे यांनी सल्ला दिलाय की आता पेरणी करण्याकरता थोडी उघडीप ज्या वेळेला होईल आणि जमिनीमध्ये वापसा होईल त्याच वेळेला पेरणी करावी असं साबळे यांनी सांगितले. नेमकं ते काय म्हणतात हेही आपण जाणून घेऊया. महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. मी डॉक्टर रामचंद्र साबळे आपणाला यापुढील काळात हवामान कसं राहील आणि शेती व्यवस्थापन कसं करायला पाहिजे याबद्दल मी थोडक्यात माहिती देत आहे. आता आपण हे सर्व हवामान बदलमुळं घडतं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. 13 मेपासून जो पाऊस महाराष्ट्रामध्ये सुरू आहे तो दररोजच चालू आहे आणि यापुढं पावसाचं प्रमाण काही प्रमाणात का होईना वाढणार आहे अशी सद्यस्थिती हवामानाची आहे. महाराष्ट्रावर 28 मेला बुधवारी 998 ते 1000 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब होतो आहे आणि कमी हवेच्या दाबाचं क्षेत्र निर्माण होतं आहे. त्यानंतर 29 मेला ती स्थिती राहणार आहे. त्याबरोबरच 30 मेला ही ती स्थिती राहणार आहे. 30 मेला 998 हेक्टोपास्कल एवढा कमी हवेचा दाब राहणारच आहे. 31 मेला 1000 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहणार आहे. त्यामुळं 28 मे ते 31 मे या सर्व कालावधीत पावसाचं प्रमाण वाढणं शक्य आहे आणि त्यामुळं पाऊस उघडण्याची जी क्रिया आहे ती 1 जूनला 1002 हेक्टोपास्कल हवेचा दाब वाढेल तेव्हा पावसाचं प्रमाण कमी होईल. 2 जूनलाही तितकाच हवेचा दाब राहील आणि 3 जूनला 1004 हेक्टोपास्कल हवेचा दाब होताच पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेलं असेल आणि मग त्यानंतर आपल्याला काही दिवस थांबावं लागेल. वापसा येईपर्यंत थांबणं जास्त चांगलं. दांड वापशामध्येच आपण जमिनीची मशागत आणि पेरणी ही दांड वापशामध्ये थोडं करणं गरजेचं राहील जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आणि तो योग्य वेळ असेल पेरणीच्या दृष्टीनं. त्यामुळे चिंता करू नका. आपण ही परिस्थिती येणार आहे त्या काळामध्ये जेव्हा पावसाचं प्रमाण वाढेल बुधवार ते शनिवार या कालावधीत तेव्हा शेतातलं पाणी काढून देणं आणि शहरी भागामध्ये देखील त्या पाण्याचा निचरा कसा होईल हे पाहणं ही मुख्य काम या पुढच्या 4-5 दिवसात राहण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच हा अंदाज आणि त्याबरोबरच शेती व्यवस्थापन आणि इतर व्यवस्थापन आपण कसं करावं याबद्दल मला माहिती देण्याची जरुरी वाटली. त्यानुसार ही माहिती देत आहे. धन्यवाद. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. पुणे शहराच्या एकंदरीत वाटचालीमध्ये नगरसेवक आणि पुणे महानगरपालिका प्रशासन या 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. पण गेले 2.5 वर्ष पुणे महानगरपालिकेला नगरसेवक नाहीत, संपूर्ण कारभार प्रशासनाच्या हातात आहे. 2.5 वर्षामध्ये पुणे शहराच्या विकासामध्ये प्रशासनानं काय योगदान दिलं हा आता एक अभ्यासाचाच विषय आहे. आणि जर त्यांनी योगदान दिलं असतं तर पावसाच्या कालावधीमध्ये
पुणे शहरात जी तिरपीट उडाली आणि दैनंदिन जी वाहतुकीची समस्या आहे ती ध्यानात घेतली तर आपल्याला प्रशासनानं किती जबाबदारपणे काम केलंय हे ध्यानात येतं. तेव्हा आता लोकशाही मार्गाने निवडून येणारे नगरसेवकच आपल्याला हवेत. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.